4 टाइप ऑफ इन्व्हेस्टमेंट ॲसेट्स. नंबर 1 रिअल इस्टेट. रिअल इस्टेट एक अशी ॲसेट क्लास आहे याच्यामध्ये मी बेनिफिट सांगतो. आज फायनान्शियल मार्केट इंडेक्स आहे, त्यामुळे किती वाढतोय हे ॲनालिसिस करणं फार सोपं जातं आहे. पण रिअल इस्टेट मार्केट लोकल मार्केट आहे, इकडे इंडेक्स नाही आहे, त्यामुळे तो किती वाढतोय काय होतोय हे कळत नाही. ते कळत नाही, त्यामुळे लोकांना ना या ॲसेट क्लासविषयी इतका इंटरेस्ट नाही. अनलेस अँड अंटिल मॅक्झिमम लोक रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करतात, त्यावेळेसच मॅक्झिमम लोक हे डिसिजन घेऊ शकतात. पण आज फायनान्शियल मार्केटमध्ये खूप सारे लोक इन्व्हेस्ट करतात. पण रिअल इस्टेट हे असं एकमेव मार्केट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला लिव्हरेज हा कॉन्सेप्ट फॉलो करता येतं. लिव्हरेज मिळतो इथे. लिव्हरेज म्हणजे की तुमच्याकडे एखादी प्रॉपर्टी बाय करण्यासाठी पैसे नसतील तर तुम्ही 10 आणि 20% तुमचे पैसे वापरून बाकीचे 70-80%, 90% तुम्ही बँकेचे घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर जी ग्रोथ मिळते ना, तुम्ही जी प्रॉपर्टीची व्हॅल्यू आहे ना, जे बँकेचे पैसे घेऊन घेतलेले आहेत त्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूवरती ग्रोथ मिळायला सुरुवात होते. पण त्यामध्ये तुमचे कदाचित 10% आणि 20% असतात. तर लिव्हरेज कॉन्सेप्ट याच्यावरती तुम्हाला मिळतो. तो 4 टाईपच्या इन्व्हेस्टमेंट्समधली ही टॉपची इन्व्हेस्टमेंट आहे, जिकडे जगभरामधले मॅक्झिमम सेल्फ मेड मिलेनियर पहिली प्रायोरिटी देतात, विच इज कॉल्ड रिअल इस्टेट. आज फायनान्शियल मार्केटमध्ये सोशल मीडियावरती स्पेसिफिकली खूप सारे इन्फ्लुएन्सर रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करू नका, त्यापेक्षा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणं सोपं आहे, इझी आहे. हे जे टॉक करतायत हे ॲब्सोल्युटली रब्बिश टॉक आहे. कारण प्रत्येक ॲसेट क्लासचा एक ॲडव्हान्टेज आहे, डिसएडव्हान्टेज आहे. यू कांट कम्पेअर रिअल इस्टेट विथ डायरेक्ट इक्विटी, कारण दोघांमध्ये ॲडव्हान्टेज आहे, दोघांमध्ये डिसएडव्हान्टेज आहे. पण तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करू नका आणि तुम्ही फायनान्शियल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा, ज्याचे बेनिफिट तुम्हाला जास्त मिळतील. हे तुम्ही स्पेसिफिक 3-4 वर्षाचा ट्रेंड बघून जर सांगत असाल तर ते चुकतंय. तो फर्स्ट ॲसेट क्लास रिअल इस्टेट, ज्याच्यामध्ये तुम्ही राहतं घर घेतल्यानंतर तुमचं इन्कम चांगलं असेल, तुमची एलिजिबिलिटी असेल, तर कदाचित तुमचा फायनान्शियल गोल रिटायरमेंटचा यासाठी तुम्ही रिअल इस्टेट सेकंड प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटसाठी घेऊ शकता. मग ती रेसिडेन्शियल असू शकते, कमर्शियल असू शकते किंवा हॉलिडे होम असू शकतं, जे तुमच्या रिटायरमेंट अकाउंटला फुलफिल करेल. सेकंड ॲसेट क्लास स्टॉक्स अँड बिझनेस. आता इथे स्टॉक्स अँड बिझनेसमध्ये दोघांना एकत्र का करणं गरजेचं आहे, कारण एखाद्या बिझनेसमध्ये तुम्ही ज्यावेळेस इन्व्हेस्ट करता तिथे तुम्हाला इक्विटी मिळण्याचे चान्सेस आहेत. सिमिलरली स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करता याचा अर्थ तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करण्यासारखं आहे, कारण तिथे तुम्हाला इक्विटी मिळते. मग आता तुम्ही डायरेक्ट इक्विटी मार्फत स्टॉक्स बाय करू शकता किंवा इक्विटी म्युच्युअल फंड मार्फत तुम्ही स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता. मग ज्यावेळेस तुम्ही स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करता म्युच्युअल फंड मार्फत किंवा डायरेक्टली प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट थ्रू तुम्ही ज्यावेळेस इन्व्हेस्ट करता, त्यावेळेस तुम्ही त्या स्पेसिफिक कंपनीचे ठराविक पर्सेंटेजचं इक्विटी होल्ड करता. इक्विटी होल्ड करता म्हणजे त्या कंपनीचे तुम्ही ठराविक पर्सेंटनी ओनर होता. रिसेंटली एक व्हिडिओ व्हायरल झालेला ज्यामध्ये त्यांनी राकेश झुंझुनवालाच्या वाईफला स्पेसिफिक कंपनीमधून किती डिव्हिडंड मिळतात ना हे त्यांनी सांगितलेलं आहे. खूप छान व्हिडिओ होता तो, ज्याच्यामध्ये क्लिअरली त्यांनी जो इन्फ्लुएन्सर होता त्यांनी सांगितलेलं की राकेश झुंझुनवालाच्या वाईफला टायटनमधून इतके कोटी मिळतात, आय गेस डेल्टा कॉपमधून इतके कोटी मिळतात, डीबी रियालिटीमधून एवढे कोटी मिळतात. तो डिव्हिडंडच कोट्यावधी रुपयामध्ये मिळतोय, कारण त्या स्पेसिफिक कंपनीमध्ये त्या स्पेसिफिक पर्सेंटनी स्टेक होल्डर आहेत, शेअर होल्डर आहेत. तो 4 टाईपच्या इन्व्हेस्टमेंट ॲसेट्समधली दुसरी आहे स्टॉक्स अँड बिझनेस. थर्ड येते कॅश बेस्ड इन्व्हेस्टमेंट. कॅश बेस्ड इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे की तुमच्याकडे लिक्विड अकाउंटमध्ये किंवा फिक्स्ड किंवा फ्लेक्सी एफ डीमध्ये ठराविक रक्कम तुम्ही ठेवलेली आहे, याला कॅश बेस्ड इन्व्हेस्टमेंट म्हणतात. आता कॅश बेस्ड इन्व्हेस्टमेंट्स वेल्थ क्रिएट करण्यासाठी कशी कामाला येते आपण अंडरस्टँड करूया. की ज्यावेळेस स्पेसिफिक फायनान्शियल मार्केट ऑल टाईम हाय, जसं आता तुम्ही इक्विटी मार्केट बघणार की ऑल टाईम हाय, तर अशा ऑल टाईम हाय मार्केटमध्ये तुमचे सर्व पैसे एकत्र एकाच वेळी इन्व्हेस्ट करणं पण घातक ठरू शकतं. तर त्यामुळे ठराविक स्ट्रॅटेजीने तुम्ही ठराविक पैसे तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा, जे पुढच्या 10 वर्ष तुम्हाला लागणार नाही कमीत कमी. से फॉर एक्झाम्पल 10 वर्षांनी तुमचा कोणता फायनान्शियल गोल असू शकतो, रिटायरमेंट, तुमच्या मुलांचं फ्युचर, लग्न, ग्रॅज्युएशन, PG हे गोल असू शकतात. त्या गोलसाठी तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये आज जरी मार्केट 81-82,000 सेन्सेक्स जरी असेल तरी हा गोल पुढच्या 10 वर्षांनी येणार आहे. त्यामुळे आज या गोलसाठी अचीव्ह करण्यासाठी जे काही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट, लायबिलिटी, कमिटमेंट घेतलेली महिन्याची असू दे किंवा वर्षाची असू दे, तेवढी फुलफिल केली तरी चालेल. पण अपार्ट फ्रॉम दॅट तुमच्याकडे जास्त पैसे सरप्लस उरत आहेत, तर हे सर्व पैसे तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट न करता कॅश मार्केटमध्ये किंवा
कॅश बेस्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, जसं FD आहे, RD आहे, जे तुम्हाला कधीही पैसे विड्रॉ करता येऊ शकतात. आता या टाईपच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये काय इन्व्हेस्ट करायचं आहे, कारण भविष्यामध्ये जर फायनान्शियल मार्केट जर करेक्शन झालं तर तुम्हाला तिकडे अपॉर्च्युनिटी मिळते. ज्यावेळेस मार्केटमध्ये करेक्शन येतं त्यावेळेस मार्केट 18 ते 24 महिन्यांना कदाचित व्हॉलॅटिलिटीमध्ये निगेटिव्ह वेमध्ये रिॲक्ट करेल. ते 18 ते 24 महिन्यामध्ये ना मॅक्सिमम लोक, ॲव्हरेज लोक जे असतात, मिडल क्लास लोक असतात, त्यांच्याजवळच्या क्वालिटी ग्रोथ ॲसेट्सना सेल करतात. पण हे असं मार्केट असतं ज्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. पण ऑलरेडी जर तुम्ही 80-90% तुमचे इन्व्हेस्टमेंट्स इक्विटी मार्केटमध्ये केले असतील तर तुमच्याकडे पैसे पण नाही आणि तुमच्याकडे डेअरिंग पण नाही, गट्स पण नाहीत की तुम्ही परत जाऊन तुम्ही आधीचेच ॲसेट्स तुमच्या ऑलरेडी पॅनिक सिच्युएशनमध्ये नवीन ॲसेट्समध्ये तुम्ही आता इन्व्हेस्ट नाही करू शकत. अशा सिच्युएशनमध्ये कॅश बेस्ड इन्व्हेस्टमेंट जसं FD मध्ये पैसे ठेवणं, लिक्विड अकाउंटमध्ये पैसे ठेवणं सोपं जातं, सोयीचं जातं. एक आपण एक्झाम्पल बघूया स्क्रीनवरती, सो दॅट इकडे क्लॅरिटी येईल की कशा पद्धतीने कॅश बेस्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसे ठेवलेले. 72 लाख रुपीज म्हणजे 29% इक्विटीमध्ये ॲलोकेशन आहे. डेटमध्ये ॲलोकेशन 62% आजही केलेलं आहे. व्यक्ती 46 एजची आहे, मुद्दा तो नाही आहे, पण भविष्यामध्ये सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये असल्या कारणाने पुढच्या 4-5 वर्षामध्ये रिटायर होण्याचे चान्सेस आहेत. अशा सिच्युएशनमध्ये त्याचा इक्विटीचा पोर्टफोलिओ फक्त 28% आहे, डेटचा पोर्टफोलिओ 62-63% आहे. दॅट मीन्स $2.25 कोटी कॅश बेस्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये आहेत. भविष्यामध्ये ज्यावेळेस मार्केट करेक्शन होईल त्या करेक्शन झालेल्या मार्केटमध्ये त्याला अपॉर्च्युनिटी मिळेल इन्व्हेस्ट करण्यासाठी. तो कॅश बेस्ड इन्व्हेस्टमेंटनं तुम्हाला अपॉर्च्युनिटी देते. अपॉर्च्युनिटी मिळाल्यावरती तुमचे पैसे कदाचित पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये डबल होऊ शकतात, 3 टाइम्स होऊ शकतात, जेणेकरून तुम्ही तुमचा फायनान्शियल गोल खूप लवकर अचीव्ह करू शकता. तो ही स्ट्रॅटेजी आहे. पण त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे की कोणकोणते ऑप्शन्स आहेत इन्व्हेस्टमेंटसाठी. लास्ट ऑप्शन कोलेक्टेबल, म्हणजे जुन्या वस्तू जे लाईफस्टाईल रिलेटेड असू शकतात, पण मेजॉरिटी पॉप्युलेशन ज्या लाईफस्टाईल ॲसेट्स बाय करते त्याची व्हॅल्यू डेप्रिसिएट होते. वेअर ॲज अशा काही कोलेक्टेबल ॲसेट्स आहेत ज्याला लाईफस्टाईलमध्ये कॅटेगरीमध्ये होतात, जे अप्रिसिएट होतात. फॉर एक्झाम्पल विंटेज कार, ओल्ड पेंटिंग आर्ट, जुनी दारू, घड्याळ. पण ही स्टेज म्हणजे कोलेक्टेबल ॲसेट क्लासमध्ये तुम्ही तोपर्यंत इन्व्हेस्ट करू शकत नाही जोपर्यंत ॲटलिस्ट तुम्ही इन्व्हेस्टिंग थ्रू 8 कोटी म्हणजे $1 मिलियन नेटवर्क जोपर्यंत क्रिएट नाही करत तोपर्यंत याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू नका. आणि ठराविक ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर जे काही तुमचं नेटवर्क इन्क्रीज होतं त्यातलं काही पोर्शन तुम्ही इथे करू शकता. यू कॅन से 5%. पण तुम्हाला माहिती पाहिजे की जगभरामधले सेल्फ मेड मिलेनियर या 4 टाईपच्या ॲसेट क्लासमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात. त्यांचा वेळ, एनर्जी या 4 टाईपच्या ॲसेट क्लासमध्ये घालवतात आणि त्यामुळे त्यांना टॉप कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या रिटर्न्सवरती मिळतात. टॉप कॉन्ट्रीब्युटर मी वारंवार सांगितलेलं, टाइम, सिक्युरिटी सिलेक्शन, ॲसेट ॲलोकेशन. म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओला मॅक्झिमम रिटर्न मिळवण्यासाठी या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला कम्युनिकेट करता येणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये टायमिंग, केव्हा बाय करायचं आणि केव्हा सेल करायचं, नंबर 1. सेकंड थिंग, सिक्युरिटी सिलेक्शन, म्हणजे कुठल्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करायचं, किती प्रमाणामध्ये, घर घ्यायचं, गाडी घ्यायची, रिअल इस्टेट घ्यायचं, कमर्शियल घ्यायचं, रेसिडेन्शियल घ्यायचं, स्टॉक्स घ्यायचे आहेत, कुठले स्टॉक्स घ्यायचे, स्मॉल कॅप घ्यायचे, मिड कॅप घ्यायचे, लार्ज कॅप घ्यायचे, पेनी स्टॉक्स घ्यायचे, म्युच्युअल फंड कुठले घ्यायचे, गोल्ड कुठलं घ्यायचं आहे. अँड थर्ड थिंग, ॲसेट अलोकेशन. तिसरी गोष्ट, तुम्हाला तुमचा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ ग्रो करण्यासाठी या 3 गोष्टी लागतात. तिसरी गोष्ट ॲसेट अलोकेशन. आता मेजॉरिटी पॉप्युलेशन जे आहे त्यांचा जास्तीत जास्त वेळ कुठे वाया घालवतात आणि कुठे वाया घालवायला पाहिजे हा ग्राफ सांगेल. 90% वेळ कुठे घालवायला पाहिजे, 6% वेळ कुठे घालवायला पाहिजे. मेजॉरिटी पॉप्युलेशन 90% वेळ कुठे घालवते माहिती आहे का? टायमिंग आणि सिक्युरिटी सिलेक्शन. सध्या टायमिंग आहे की फायनान्शियल मार्केटमध्ये मॅक्झिमम लोक इन्व्हेस्ट करतायत, तर हा टाइम चांगला आहे. मेजॉरिटी पॉप्युलेशन तिथे टाइम घालवते. आणि सेकंड टाइम घालवते 90% सिक्युरिटी सिलेक्शन. पण आयडियल पोर्टफोलिओ जर तुम्हाला बघायचं असेल तर मेजॉरिटी तुमचा टाइम गेला पाहिजे ॲसेट अलोकेशन. 90% तुमचा टाइम ॲसेट अलोकेशनमध्ये घालवायला पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेस प्लॅनिंग होतं त्या प्लॅनिंग नंतर 15 ते 20 दिवस आपण ॲसेट अलोकेशनसाठी घालवतो.
सेकंड थिंग, सिक्युरिटी सिलेक्शनला फक्त 6%च लागतात. कुठल्या स्टॉकमध्ये बाय करायचं, कुठलं रिअल इस्टेट, ॲसेट अलोकेशन 90% घालवल्यानंतर सिक्युरिटी सिलेक्शनला 6% प्रायोरिटी अँड देन टायमिंग 4%. राईट, टायमिंग 4%. म्हणजे 10% फक्त एनर्जी आपल्याला टायमिंग आणि सिक्युरिटी सिलेक्शनमध्ये घालवायची आहे आणि 90% ॲसेट अलोकेशनमध्ये घालवायचं. मेजॉरिटी पॉप्युलेशन 90% तिकडे घालवतं.